श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलो पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, ब्रह्मीभूत परमपूज्य दादासाहेब आणि परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपणा सर्व सेवेकऱ्यांच्या वतीनं त्रिवार नमस्कार. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, आज पुनश्च एकदा एका महान भक्ताविषयी किंवा सेवेकऱ्याविषयी जाणून घेण्यासाठी आज 16 आणि 17 असे 2 अध्याय आपण आजच्या चिंतनिकेत पाहणार आहोत. आजवरच्या चिंतनिकेतून महाराजांचं वेगवेगळं रूप, महाराजांची शिकवण, त्यांचे सेवेकरी, त्यांची श्रद्धा, त्यांची निष्ठा, त्यांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व, अशा अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. जो तो आपापल्या परीनं हे ईश्वराचं कार्य करण्याचा प्रयत्न करतोय, याच्यामध्ये कुठे सडाओढ, द्वेष, मत्सर हा भाग फार कमी आहे. ब्रह्मचारी बुवांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं, राजे शंकरराव बहादर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं महाराजांचं काम केलं, बाळाप्पा महाराजांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं, चोळाप्पांनी काम केलं. प्रत्येकाने आपापल्या परीनं ज्याला जसं जमेल त्या पद्धतीनं स्वामींचं हे कार्य केलेलं आहे. आणि काहीच नाही तर आलेल्या दर्शनार्थी भक्तानं दुसऱ्या कोणाला तरी सांगणं की अरे तू पण जाऊन अक्कलकोटला दर्शन घे, ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे. आणि ही सेवा सुद्धा अनेक लाखो लोकांनी केली असणार, आणि त्याच्यातून अक्कलकोट सारखं तीर्थक्षेत्र आज आपल्याला उपलब्ध आहे. जर ह्या सगळ्या लोकांनी ह्या सेवा केल्याच नसत्या तर आपल्यापर्यंत कधीच श्री स्वामी समर्थ महाराज हे पोहोचूच शकले नसते. त्यामुळे ही सारी ईश्वराची लीला आहे आणि ह्या लीलेमध्ये तो आपल्याला सामावून घेतो, हीच खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचीच भाग्याची गोष्ट आहे. आजच्या अध्यायाकडे आपल्याला पोचायचं आहे. 16 आणि 17 विशेष आहे. मागील अध्यायामध्ये आपण बसप्पांचं, त्यांच्या आयुष्यातला एखादा प्रसंग पाहिला आणि त्यातून स्वामी भक्ती कशी असते किंवा कशी असावी आणि स्वामींची कृपा काय असते याही विषयी आपण थोडस चिंतन केलेलं आहे. आजच्या अध्यायाकडे आपल्याला जायचं आहे. 16वा अध्याय आहे. कारण केवळ शब्द वाचणं हा ज्यावेळेला भाग होतो, फॉर्मॅलिटीज होतात, त्यावेळेला हे होणं स्वाभाविक आहे. परंतु ज्या वेळेला त्यातलं मर्म जाणलं जातं त्यावेळेला मात्र त्यातला त्रास जो आहे तो अगदी क्षुल्लक झालेला असतो. जसं वणीचा सप्तशृंगीचा जो गड आहे, तुम्हाला जर एखाद्या कोणी सांगितलं की एखादा तुमच्या आसपासचा डोंगर चढा तर निश्चित कंटाळा येईल, त्रास वाटेल. कशाला चढायचा तो डोंगर, अशा सगळ्या गोष्टी येतील. पण ज्याला आईचा डोंगर चढायचा आहे म्हणून चला, मग मात्र आपल्या अंगात 10 हत्तींचं बळ येतं आणि आपण तो डोंगर सर करण्यासाठी सरसावतो. कारण
त्या डोंगरावर जाण्यात आपल्याला इंटरेस्ट नसतो, परंतु त्या डोंगरावर गेल्यानंतर माझ्या आईची भेट होणार आहे ही भावना माझ्या मनामध्ये असते आणि म्हणून तो डोंगर सहज वाटतो. अन्यथा खालून एखाद्याने जर बघितलं तर तो म्हणेल, अरे बापरे, केवढा वरती चढून गेलात तुम्ही. कुठल्याही तुम्ही देवस्थानाचं बघा, काशी सारखं ठिकाण असेल, इथून उठून काशीला जायचं, प्रवास आहे, दगदग आहे, तिथली गैरसोय असतील, अशा सगळ्याच गोष्टी आहेत. पण हे सगळं ज्याची त्या तीर्थयात्रेला जाण्यासाठी प्रचंड ओढ असते, त्याला ही दगदगही जाणवत नाही, त्याला त्यातला त्रासही जाणवत नाही. त्याला आठवतो तो फक्त काशी विश्वेश्वर. म्हणजे ज्या वेळेला त्याच्यामध्ये आपण गुंततो, आपला त्याच्यामध्ये भाव निर्माण होतो, त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला त्रासदायक वाटत नाही. एखादा विषय एखाद्याला अवघड जातो, पण तोच विषय दुसऱ्याला फार आवडीचा असतो. याचं कारण त्या विषयामध्ये त्याला रस असतो आणि म्हणून तो विषय त्याला क्लिष्ट वाटत नाही. उलट तो अधिकाधिक खुलावा म्हणून तो त्याच्यामध्ये मास्टर करतो, पीएचडी करतो, आणखीन काय असेल ते. पण ज्याला तो विषय आवडतच नाही, तो म्हणतो नकोच या वाटेला जायला. तसं स्वामींचं हे कार्य पाहत असताना ज्या वेळेला त्यातला भाव निर्माण होईल, मग त्या श्लोकांच्या संख्येकडे कधी लक्ष जाणार नाही. कारण स्वामी चरित्र 3 अध्याय वाचायचे असं जे आपल्याला नेहमी सांगितलं जातं, बरेच लोक त्याच्याकडे कानाडोळा करतात. कारण 3 अध्याय वाचून काय मिळणार आहे? याच्यापेक्षा गुरुचरित्र वाचल्याने माझे सगळे दोष कमी होतात. नवनाथ वाचल्याने माझे सगळ्या प्रकारचे त्रास दूर होणार आहेत. सत्यनारायणची पूजा केली की माझं सगळं बरं होणार आहे. असे जे सगळ्या फलश्रुतीचे जे गोष्टी आहेत, त्या काही आपल्याला असं सांगितलं नाही 3 अध्याय वाचले की असं असं होणार आहे. ही स्वामींची सेवा आहे आणि ती करायची आहे. त्यामुळे बहुतांश सेवेकरी करमाळी 3 अध्याय याला बायपास करून इतर गोष्टी करण्याकडे जास्ती त्यांचा कल असतो. परंतु जे निष्ठेने, सातत्याने, भावपूर्णने ही नित्यसेवा जे कोण करतात, त्यांना इतर कुठल्याही गोष्टी करण्याची गरजच पडत नाही, इतकं स्वामींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव असतो. आणि म्हणून सद्गुरू पिठले महाराज असो, सद्गुरू दादासाहेब असो किंवा गुरुमाऊली असो, हे कायम नित्यसेवा ही प्रथम सांगत आलेत. आणि नित्यसेवेचं महत्व ज्याला कळलं, त्याला महाराज कळले असं म्हणलं तरी हरकत नाही. आणि म्हणून ही नित्यसेवा आणि त्यातले हे स्वामी चरित्रातले अध्याय, त्यातले हा श्लोक, हा जोपर्यंत स्वामींविषयी, त्या सेवेविषयी भाव निर्माण होणार नाही, तोपर्यंत हे स्वामी चरित्र आपल्याला मोठंच वाटणार आहे. भले ते 700 श्लोकांचं झालं तरी सुद्धा असं वाटेल की बापरे, एवढे 40 मिनिटं वाचायचं. भाव महत्वाचा आहे. भाव असला की भागवत सुद्धा सोपं जातं, नवनाथ सुद्धा वाचायला सोपं जातं. शॉर्ट करण्याची गरज नाही. जसं चहा पिणाऱ्या लोकांना चहाची जी तल्लफ असते, तो जर पानचट करून दिला, खूप पाणी घालून दिलं त्या चहामध्ये, तर ती असलेली इच्छा पण मरते. पण तोच घोटभर आहे, पण अतिशय स्ट्रॉंग बनवून दिला, तो एक घोटभर चहा सुद्धा खूप मोठं काम करून जातो. कदाचित वाटेल हे विषयांतर आहे, याचा चिंतनिकेचा काय भाग आहे. परंतु स्वामींविषयी भाव निर्माण झाल्याशिवाय स्वामी चरित्राविषयी गोडी वाटणार नाही. फक्त ती पानं राहतील, फक्त ते श्लोक राहतील, म्हणून हा सांगण्याचा खटाटो. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. अर्थात स्वामींविषयी सर्वांची श्रद्धा आहे, अनेकांचे अनुभव आहेत की साक्षात दत्त स्वरूपच श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. आता ह्या हरिभाऊंची गोष्टीला सुरुवात होते. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणप्रती राजापूर तालुक्यात टेट्या गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे दयांचे. तर थोडस हे हरिभाऊंचं बॅकग्राऊंड आहे. राजापूर तालुक्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये ह्यांचं वास्तव्य. आणि मध्यमवर्गीय असं एक कुटुंब आहे. गावचे खोत आहे, बऱ्यापैकी सुबत्ता आहे, शेती आहे, अशा सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे आहेत.
आई वडिलांचा संसार सुखाने चाललेला आहे. 8 भाऊ आहेत आणि 4 बहिणी, असा साधारण 12 मुलांचा गोतावळा आणि इतर नातेवाईक, अशा सगळ्यांचा हरिभाऊंचा गोतावळा. अशामध्ये साधारण वयाच्या 8व्या-9व्या वर्षापर्यंत ते गावामध्ये राहिले. शिक्षणात बरी प्रगती असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईला पाठवलं. ह्या कोकणातून मुंबईला त्यांचे जे नातेवाईक आहेत, दाजीसाहेब सुभेदार यांच्याकडं त्यांना पाठवण्यात आलं की त्यांच्याकडे राहा, पुढील शिक्षण कर. तेव्हा 8व्या-9व्या वर्षी हरिभाऊंचं आगमन हे मुंबईत झालं. पुढचे साधारणतः 15-16 वर्ष हरिभाऊ जे आहेत हे त्या ठिकाणी राहिले, शिकले. अतिशय उत्तम प्रकारे शिक्षण घेतलं. मराठी, इंग्लिश या दोन्ही भाषांवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व झालं. आणि मग वयाच्या 22व्या-23व्या वर्षी उत्तम प्रगती शिक्षणातली असल्यामुळे तिथल्या म्युन्सिपाल्टीमध्ये त्यांना जॉब लागला. 20 रुपये त्यांचा मंथली पगार. अशा म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबाचं जे काही असतं, शिक्षण घ्या, उत्तम शिक्षण करा, मग जॉब मिळवा, जॉब नंतर लग्न करा, हा जो सारा क्रम जो आहे त्याच प्रकारे ह्या हरिवंश जे आहे ते व्यवस्थित चाललं होतं. परंतु शेवटी असं एक इंग्लिश मध्ये म्हण आहे, आय प्रपोजेस गॉड डिस्पोजेस, की मी काहीतरी एखादं नियोजन करतो पण नियतीचा काहीतरी वेगळाच डाव असतो किंवा नियतीचं काहीतरी वेगळंच नियोजन असतं. त्यामुळे असं छान व्यवस्थित चाललेलं कुटुंब, छान चाललेल्या नोकरी, या सगळ्यामध्ये नियती मात्र वेगळ्याच नियोजनाकडे घेऊन जाते. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करता व्यापार त्यात तोटा आला तयांचे. आता आपण सगळ्यांनी स्वामीचरित्र वाचलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ह्या 3 मित्रांची नावं आपल्याला निश्चित माहिती आहेत, गजानन, हरिभाऊ आणि पंडित. सो ह्या 3 मित्रांविषयीच थोडक्यात माहिती जी आहे ती आपण यावेळेला घेण्याचा प्रयत्न करूया. हे जे पंडित आहेत, हे पंडित जे आहेत ते, त्यांचा जो मित्र आहे त्या पंडिताचा, गोविंदराव माधोजी, यांची एक कंपनी होती, गवत सप्लाय करायचं. आणि ह्याच्यामध्ये हे भागीदार होते, पार्टनर होते. आणि यांच्या या बिझनेसमध्ये यांना तोटा आला, लॉस झाला. जसं एखादं प्रोजेक्शन केलेलं असतं की आपण या प्रकारे मालाची निर्मिती करू, मग त्याचा व्यवसाय करू वगैरे वगैरे. परंतु घटना काही अशा घडतात, परिस्थिती बदलते. आज शेतकऱ्यांना आपल्याला माहिती आहे की कांदा लावायचा असेल तर कांदा आपण आत्ता लावला तर त्याला एवढा भाव मिळेल, मग असं होईल, असं आपण साधारण नियोजन करतो. पण ज्यावेळेला कांदा विकायची वेळ येते त्यावेळेला मात्र भाव गडगडतात आणि अचानक जे काही आपलं नियोजन असतं ते सगळंच बारगळून जातं. तसंच या पंडितांचं सुद्धा झालं. लक्ष्मण विनायक पंडित असं त्यांचं नाव. आणि मग त्याच्यामध्ये प्रचंड लॉस त्यांना झाला, कर्ज मोठ्या प्रमाणात झालं. आणि मग हे आता कर्ज झाल्यामुळे काय करावं पुढं, टेन्शन आहे, स्ट्रेस आहे. आणि त्याच्यातच ह्यांचे जे दाजिबा सुभेदार, मगाशी जे नाव सांगितलं, जिथे स्वामीसूत वास्तव्यास आहेत, अशांचा यांचा संबंध होता. तर ह्या सुभेदारांनी अशी इच्छा व्यक्त केली की मला तीर्थयात्रेला जायचंय, गाणगापूर आणि त्या ठिकाणी, तर तुम्ही माझ्यासोबत चला, असं त्या पंडिताला त्यांनी विनंती केली. पंडित म्हणला की बाबा, माझी काय आता मनस्थिती ठीक नाहीये, कर्जबाजारीपणा झालेला आहे, सगळीकडनं दबाव आहे, अशामध्ये माझं मन काही लागत नाहीये, तर मी काही तुमच्याबरोबर येऊ शकत नाही. सुभेदार म्हणले ठीक आहे, मी अजून कोणाला तरी सोबत घेऊन जातो माझ्या. जे आपण म्हणतो ना, प्रवासाला निघताना आपण एखादा नाही म्हणला की दुसऱ्याला विचारतो, तसं त्याने दुसऱ्या कोणाला विचारलं. तर तो दुसरा असाच एक त्यांच्या काय म्हणूया सर्कल मधला कनोजी नावाचा ब्राह्मण, त्याला विचारलं तू येणार का रे माझ्याबरोबर. तो म्हणला ठीक आहे, येतो. म्हणून हे दोघं जण जे आहेत हे तीर्थयात्रेसाठी गेले. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत शेवटी गाणगापूरला आले. आता हे जे सुभेदार जे आहेत हे काय म्हणूया आपण भाविक आहेत.
त्यामुळे गाणगापूरला गेल्यानंतर साधारण नित्यक्रम सगळ्यांचा असाच असायचा. कोणी असो, आपण शंकररावांचं सुद्धा बघितलं, अनेकांच्या त्या गोष्टी. तिथं जायचं, गुरुचरित्र वाचणं, अनुष्ठान करणं, भिक्षा मागणं, हा जो एक नित्यक्रम असायचा. तर तसं ह्या सुभेदारांनी त्या ठिकाणी अनुष्ठान करायला सुरुवात केली विशिष्ट उद्देशानं. आणि बऱ्यापैकी तिथं दिवस राहिले आणि थोड्या दिवसानंतर त्यांना असा एक दृष्टांत झाला की तू अक्कलकोटला जा, मी सध्या तिथेच वास्तव्याला आहे. जसं गाणगापूरच्या गुरुजींना, पुजाऱ्यांना, त्यांनाही दृष्टांत झाला होता की मी सध्या अक्कलकोटला वास्तव्यास आहे, तुम्ही तिथे एकदा भेट द्या. तसं अनेकांना हे दृष्टांत झालेले होते. आणि म्हणून या दृष्टांतावरती विश्वास ठेवून सुभेदार आणि त्यांचे तो ब्राह्मण कनोजी हे दोघही अक्कलकोटला आले. आणि अक्कलकोटला आल्यानंतर स्वामींचं स्वरूप पाहिल्यानंतर, प्रत्यक्ष दर्शन झाल्यानंतर मोहित झाले आणि त्याच ठिकाणी त्यांनी सेवा करण्याचा निश्चय केला. ते जे सुभेदार आहेत त्या कनोजीला सांगायचे, महाराजांचा रोजचा नैवेद्य बनव, महाराजांना नैवेद्य घेऊन यायचा, त्यांना तो अर्पण करायचा, जमेल तशी आपली आपली सेवा करत राहायचे. असा त्यांचा नित्याचा क्रम जवळपास 4 ते 5 महिने चालला होता. आता हा म्हणजे स्वामी सुतांना स्वामींची ओळख कुठनं झाली, कुठून त्यांच्यापर्यंत हे नाव पोहोचलं. कारण नियतीचं चक्र हे जसं आपण म्हणतो दुनिया गोल आहे, हे वर्तुळ आहे, कुठे ना कुठेतरी ते वर्तुळ पूर्ण होतं. तसं हे स्वामी सुतांना स्वामींची ओळख किंवा स्वामींचा परिचय कसा झाला, या पंडिताला स्वामी कुठून माहीत झाले, याचा थोडासा हा बॅकग्राऊंड आहे. डिटेलमध्ये न घेता आपण थोडक्यात बघणार आहोत. तर अर्थात ते सुभेदार जे आहेत, भाविक आहेत, मनोकामना प्रत्येकाचीच असते, कोणी फार अगदीच सात्विक वृत्तीनं येत नाही. त्यामुळे सुभेदारांची सुद्धा काही मनोमनी इच्छा होती. आणि मग स्वामींनी, आपण जो 20वा अध्याय जो स्वामी चरित्राचा वाचतो तो संदर्भ आहे, आपण 20व्या त्या अध्यायाच्या वेळेला ती गोष्ट डिटेलमध्ये पाहूया. पण मग स्वामींनी ह्या सुभेदारांना सांगितलं, एक काम कर, शेजारच्या मशिदीमध्ये जाऊन तिथे एक फकीर बसलेला आहे आणि त्याच्यासोबत एक कुत्रा आहे, त्यांना जाऊन जेवायला घाल. तर सुभेदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला की मी रोज स्वामींसाठी नैवेद्य करतोय आणि ते कुठल्या फकीराने कुत्र्याला का जेवायला घालायचं, असा तो मनातला संभ्रम झाला. म्हणजे जो महाराजांसाठी नैवेद्य आणला होता तो नैवेद्य महाराजांनी सांगितलं की तू त्याला नेऊन जेवायला घाल. तर ह्या सुभेदाराला संभ्रम निर्माण झाला. हा जो कनोजी होता त्याच्यासोबतचा, तर तो काही काही कसलाही विचार न करता त्याने पटकन ते ताट घेतलं, तिथं गेला, त्या फकीराला जेवायला दिलं. तो फकीर म्हणला, मेरे स्वामी ने मुझे खाना दिया है, दे दो मुझे. त्या कुत्र्याला तो फकीर म्हणला, देख हमारे स्वामी ने हमें खाना केला भेजा है. आणि त्यांनी ते जेवण केलं आणि अर्धवट उष्ट असलेलं ताट त्यांनी त्याच्या हातात दिलं आणि त्यांना सांगितलं, जाओ ये स्वामी के पास लेके. हा कनोजी आपला ते परत ताट घेऊन आला, परत महाराजांसमोर आला. महाराज खुश झाले त्याच्यावर. ते म्हणले, ते उरलेलं उष्ट ताट जे आहे ते खाऊन टाक. यांनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता ते ताट जे आहे ते चाटून पुसून स्वच्छ करून टाकलं. महाराज म्हणले, तुझं काम झालं, तुला 10,000 रुपये मिळतील. त्याची ती इच्छा होती. तो भाग आपल्याला 20व्या अध्यायात बघायचा आहे. तर मग हे सुभेदार त्या ठिकाणी थांबले. त्याच्यानंतर ते पुन्हा मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर मधल्या काळामध्ये हरिभाऊ जो होता, होते म्हणे आपण, पूर्वाश्रमी हरिभाऊ एक सामान्य व्यक्ती आहे. तर सामान्य माणसाला जशी इच्छा असते की आपण 20 रुपये महिना पगार आपला सगळं व्यवस्थित, म्हणजे त्यावेळेचे 20 रुपये, 150 वर्षांपूर्वी 20 रुपये, साधारण ही 1868-70च्या काळातली गोष्ट आहे. 20 रुपये महिना पगार त्यावेळेला बरा होता, म्हणजे काही अगदीच वाईट आहे अशातला भाग नाही. पण आणखीन श्रीमंत व्हावं, पटकन श्रीमंत व्हावं, ही लालसा कोणाला नसते. आज आपल्याला सगळ्यांनाच ती लालसा असते. मग शेअर मार्केटमध्ये टाक, लॉटरीचं तिकीट घे, आणखीन काहीतरी, मग ही पूजा केली की मग तुझे पैसे आणखीन वाढतील, अजून श्रीमंती मिळेल. प्रत्येकालाच ही हवं असते, कारण पैसा कोणाला नकोय. आणि तसंच हरिभाऊंपर्यंत बातमी पोहोचली की अरे, पैसे आपल्याला लवकर श्रीमंत होण्यासाठी आपण काय करूया, पैसा लावूया. कुठे लावायचा पैसा, तर त्यावेळेला अफूचा जो व्यापार आहे, अफू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अ, तेजक द्रव्य किंवा मादक पदार्थ आहे, अंमली पदार्थ. आणि अशा याने ते हरिभाऊ आणि गजानन हे दोघे जे मित्र आहेत, गजानन खत्री त्यांचं नाव,
हे दोघांनी असा विचार केला की आपण पण ह्याच्यात पैसे लावूया असं म्हणून. म्हणजे हरिभाऊ आणि हे हे अफूचे बिझनेस करणारे नाही, तर त्यांनी शेअर घेतलेला आहे असं आपण आजच्या भाषेत म्हणूया. का तर पैसे जास्ती मिळावेत या दृष्टीनं. आणि म्हणून त्यांनी तो अफू जो आहे तो विकत घेतला. आणि मग आता थोड्या दिवसात त्याचा भाव वाढेल आणि मग आपण जास्ती किमतीला विकून आपल्याला भरपूर मुनाफा जो आहे, फायदा जो आहे तो मिळेल, अशा दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या जवळची जी काही पुंजी होती, सेव्हिंग जे होतं, ते सगळं सेव्हिंग त्याच्यामध्ये ओतलं. का तर म्हणजे आपण 100 रुपये लावले तर 500 रुपये मिळतील, सो हा फायदा आहे. आणि म्हणून ते सगळं त्याच्यामध्ये गुंतवलं. तर गुंतवल्यानंतर पुन्हा तेच, नियतीचा खेळ वेगळाच असतो. कालपर्यंत चांगला चाललेला भाव अचानक पडला आणि जे गुंतवलेले पैसे आहेत, म्हणजे 20 रुपयाला जर तो घेतला असेल तर आता 2 रुपयाला विकायची वेळ आली, अशी अवस्था त्या अफूची झाली. आणि त्याच्यामुळे आता जे नुकसान होणार आहे ते कसं फेडावं, आणि त्याच्यातनं जे काही, कारण सगळेच सेव्हिंग त्याच्यात गुंतवलेले आहेत, हा सगळा भाग. मग आता हे सगळा जो स्ट्रेस आहे, जसं आपण आपल्याला दुःख झालं की आपल्या मित्रपरिवाराला जाऊन सांगतो, तसं गजानन खत्री आणि वामन पंडित हे दोघं मित्र, गजानन खत्री आणि हरिभाऊ हे एकाच ठिकाणी कामाला, असा या दोघांचा संबंध. त्यामुळे तो गजानन जे आहे हरिभाऊंना घेऊन त्या पंडिताकडे गेले. त्यांना सांगितलं अशी अशी सगळी स्टोरी झाली, आता काय करावं काही सुधरत नाहीये. तर हा जो पंडित होता, हा पंडित म्हणला ठीक आहे ना, आता एक, कारण याच्यातला जो भाग आहे की तेव्हा पंडित बोलले, मलाही काही कर्ज झाले, निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक, तुमचा होऊनी मी मालक, लिहून देतो पेढीवरी. आता हा बऱ्याच वेळेला संदर्भ कळत नाही, किंवा म्हणजे मी मालक होतो पेढीवर देतो म्हणजे काय आहे. तर मग तो पंडित जो आहे, तो पंडित असं म्हणाला की मलाही ऑलरेडी कर्ज आहे, आणि तुमचंही हे सगळं, म्हणजे तुम्ही जो काही भावानी विकत घेतलेला अफू आहे त्याचा भाव पडलेला, नुकसान होणार आहे. तर मी एक काम करतो, ते कर्ज तुमच्या नावावर जे काही कर्ज होणार आहे ते आता मी माझ्या नावावर घेतो. म्हणजे काय, तर मी ऑलरेडी कर्जात आहे, तुम्ही पण कशाला कर्जात जाताय, तुमचं कर्ज मी माझ्या खांद्यावर घेतो, म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही. मग मी ऍज अ गॅरंटर म्हणून पेढीवरती जिथनं विकत घेतलंय, शेअर मार्केटमध्ये जसं आपण म्हणतो, तसं तिथं तो पेढीवरती जाऊन मी लिहून देतो, किंवा ह्याच्यात जे काही नुकसान होईल ते सगळं मी फेडेन, तुम्ही या दोघांना काही ह्याच्यातनं गुंतवू नका. असं म्हणून त्यांनी त्या मारवाड्याकडे गेले, त्याच्या याच्यावर लिहून दिलं की बाबा ही सगळी जबाबदारी माझी आहे, या दोघांना ह्याच्यामध्ये गुंतवू नका. तर ते मालक, म्हणजे मित्रांनी केलेली ती मदत आहे. जसं आपण कर्ज घेताना एखाद्या आपल्या मित्राला, नातेवाईक गॅरंटर राहतो, इन केस जर ह्यांनी कर्ज फेडलं नाही तर मी ते कर्ज फेडेल असं म्हणून तो जामीन आपण त्या ठिकाणी राहतो, आणि मग आपल्या गॅरंटीवर बँक जी आहे ती त्याला लोन देते. तसं ह्या पंडितांनी ही गॅरंटी दिलेली आहे किंवा हे सगळं मी घेतो, आता माझ्या खांद्यावर हे कर्ज राहील आणि या दोघांना चिंतामुक्त करा. आणि मग तो पंडित असं म्हणतो. आता हा पंडित कोण आहे, तर पंडित त्या सुभेदारांच्या इथं राहणार आहे, आणि पार्टनरशिप मध्ये जो बिझनेस आहे तो त्या सुभेदारांसोबत आहे. सुभेदार जे आहेत ते अक्कलकोटला जाऊन आलेले आहेत. त्याच्यासोबत जो कनोजी ब्राह्मण आहे त्याला 10,000 रुपये मिळणार असं महाराजांनी सांगितले. आणि थोड्याच दिवसात तो कनोजी धावत येऊन त्या सुभेदाराला सांगतो की महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, ही गोष्ट आपण 20व्या अध्यायात डिटेलमध्ये पाहूच, पण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मला ते 10,000 रुपये मिळाले, मला खूप आनंद झालाय, हे सांगायला तो त्या सुभेदाराकडे येतो. त्यामुळे सुभेदारांची ऑलरेडी महाराजांवर, दत्त महाराजांवर श्रद्धा आहेच आहे. प्लस हा नुकताच घडलेला अनुभव आहे कनोजीच्या बाबतीमध्ये. मग हा पंडित जे आहे, हा पंडित जेव्हा ह्या सुभेदारांकडे येतो आणि हे सगळं कर्ज आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगतो, तर त्यावेळेला हे सुभेदार जे आहेत ते त्याला मार्गदर्शन करतात की बाबा रे, असं असं स्वामी समर्थ नावाने अक्कलकोटात आहेत, साक्षात दत्त स्वरूप आहेत, मला स्वतःला अनुभव आहे, या कनोजीचा अनुभव आहे, तर तू त्यांच्यावर श्रद्धा ठेव, नक्कीच तुझं पण कर्ज फिटेल, असं त्या पंडिताला त्या सुभेदाराने सांगितलेलं आहे. त्यामुळे तर पंडितांनी असा संकल्प केलेला असतो की बाबा, माझं जर हे 7 दिवसात कर्ज फिटलं तर मी तुमच्या दर्शनासाठी म्हणून अक्कलकोटला येईल. आता ही स्टोरी पंडित जे आहेत ते हरिभाऊ आणि त्या गजानन ह्या दोघांनाही सांगतात की बाबा, मला हे जे कर्ज झालंय मी असं ऐकलेलं आहे, आणि मी असं एक नवस केलेलं आहे की जर माझं कर्ज फिटलं तर मी अक्कलकोटला जाईन. हे दोघं ऑलरेडी टेन्शन मध्ये आहेत, कारण घरच्यांना सांगितलेलं नाही,
घर तारण ठेवलेलं आहे, बऱ्याच गोष्टी, सगळं सेव्हिंग त्याच्यामध्ये गुंतवलेलं असतं. त्यामुळे जर उद्या याचा विस्फोट झाला तर घरच्यांना काय तोंड दाखवायचं हाही एक महत्वाचा भाग होता. त्यामुळे हे दोघं मित्र जे आहेत, गजानन आणि हरिभाऊ, हेही म्हणले की आम्ही पण मग असा नवस करतो की आमचंही हे जर कर्ज फिटलं तर आम्ही पण तुमच्या सोबत अक्कलकोटला येऊ. गोष्ट कळली इथपर्यंत? काय झालंय? उभयतांसी ते मानले तत्काळ तया परी केले, तो नवल एक वर्तले ऐका सादर होणे, अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. त्याच्या आधी काय घडलं होतं? पंडितांनी असं म्हणले, एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. ही कोणाकडनं आणली ऐकलेली आहे? त्या सुभेदाराकडनं. सुभेदार आणि तनुजी जे दोघं सोबत गेले होते. तेव्हा भाव धरोनी म्हणे नवस केला स्वामी ते. सो पंडितांनी हा नवस केलाय. यासी 7 दिवस झाले काही अनुभवा न आले, तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊन. म्हणजे पंडितांनी हा संकल्प करून ऑलरेडी 7 दिवस झालेले आहेत, पण काहीही त्याच्यामध्ये फरक झालेला नाही. त्याचा जे काही बिझनेस होता त्यातला जो काही लॉस आहे त्याच्या संदर्भात कुठलीही गोष्ट घडलेली नाही. आणि मग त्या 7व्या दिवशी हे हरिभाऊ आणि गजानन हे दोघं पंडिताकडे आलेले. आणि मग त्यांनी ही गोष्ट सांगितली की बाबा आम्हाला असं असं तर हे झालेलं आहे, आणि म्हणून त्याचा चार्ज किंवा त्याचं गॅरंटी जी आहे ती पंडितांनी घेतली. आता हे पंडिताला खात्री आहे का की हे घेतल्यानंतर आपलं असं होईल? डोंट नो. पण स्वामींवर श्रद्धा ठेवली, आणि हे त्यांनी 7 दिवस जेव्हा हे घडलं नाही, आपल्यालाही माहिती आहे, आपल्याला जेव्हा प्रश्न असतो आपण सेवा घेतो आणि बरेच दिवस झाले सेवा करतोय पण अजून काही प्रश्न सुटत नाही, मग आपण जे जाणकार असतात त्यांना विचारतो, अहो कधी आमचा प्रश्न सुटेल? तो सांगतो की महाराजांवर श्रद्धा ठेवा, नक्कीच प्रश्न सुटेल. तसं हा पंडित सुद्धा सुभेदारांकडे गेलेला आहे. याहो मी 7 दिवस झाले नवस करून, अजून काहीच अनुभवाला आलेलं नाही. त्याला सुभेदार पण तेच सांगतो, तुम्ही महाराजांवर जर तुमची श्रद्धा असेल तर 100% तुम्हाला काही ना काहीतरी अनुभव येईल, असं हे त्या पंडिताला सुभेदाराने सांगितलेलं आहे. 7व्या दिवशी हे हरिभाऊ आणि गजानन त्याच्यासोबत आलेले आहेत. आणि काय घडलंय बघा, पुन्हा तेच आय प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. आतापर्यंत 7 दिवसात काही घडलं नाही, पण जशी ते हरिभाऊ आणि गजाननची एंट्री झाली आहे, काय घडलंय? अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगावं या पंडिताला मारवाडी आला आनंद. अचानक 8व्या दिवशी गोष्ट अशी झाली, म्हणजे 7व्या दिवशी हरिभाऊ आणि गजानन जे आहेत ते पंडिताकडे आले होते. त्यांनी ते पेढीवर लिहून दिलं. आणि 8व्या दिवशी अचानक अफूचा भाव जो आहे तो इतका वाढला की तो जो मारवाडी आहे ज्याच्याकडे त्यांनी हे केलं होतं रजिस्ट्रेशन की आमचा एवढा अफू आहे, तर तो अचानक ह्या पंडिताला सांगायला आला की अहो अफूचा भाव इतका वाढलेला आहे की त्या पंडिताचं जे कर्ज आहे इंडिव्हिज्युअल, हे कर्ज सुद्धा फिटेल. ह्या दोघांचं जे हरिभाऊ आणि गजानन ह्या दोघांचं जे आहे त्यांनाही फायदा होणार आहे, आणि प्लस ह्याचे जे ह्या मारवाड्याचे किंवा ह्या आडत्याचे जे काही पैसे आहेत हे सगळं फिटून तुम्हाला 2,000 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. हे तिघं इतके खुश होतात आणि मग ते म्हणतात ही खरंच स्वामींची कृपा आहे. त्यांनी स्वामींना पाहिलेलं नाही, फक्त कानावरती जी काही कीर्ती आलेली आहे, कीर्ती म्हणजे काय की कोणीतरी सांगितलं, जसं आपल्याला कोणीतरी अनुभव सांगतं तसं यांनी अनुभव सांगितलेला आहे, त्या श्रद्धेवरती त्यांनी हे केलेलं आहे. मग ते म्हणतात की हे खरोखरच महाराजांचीच कृपा असली पाहिजे, म्हणून आपण आता ताबडतोब महाराजांच्या दर्शनाला जायला पाहिजे. आणि मग ते 2,000 रुपये जे आहेत प्रॉफिटचे, हे सगळे तो मारवाडी जो आहे ह्या यांच्याकडे हातात सोपवतो. तिघांमध्ये त्याची सगळे खर्च वजा जे काही राहतं त्या सगळ्या तिघांमध्ये वाटणी करतात. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असते सत्य, ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदते, तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती, आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. So हे दोघं जे आहेत गजानन आणि हरिभाऊ, हे त्या पंडिताला म्हणतात की आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येतो, की ज्यांच्या कृपेने आपलं हे लोन फिटलेलं आहे किंवा आम्हाला जो काही ताण होता तो त्यातनं दूर झालेलो आहे, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत दर्शनाला येतो. आता हे तिघ जण मुंबईवरनं, अर्थात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण कुठल्याही देवाच्या दर्शनाला रिकाम्या हाताने जात नाही. काही ना काहीतरी घेऊन जातो. नारळ असेल, पेढे असेल, फुलं असेल, साखरपुटाणे असतील, काहीतरी घेऊन जातो. देवाला रिकाम्या हाताने जायचं नाही. तसंच ह्या तिघांनी मुंबईवरनं येताना छानशी केळी वगैरे घेतली. महाराजांच्याकडे जाऊ आणि त्यांना दर्शन दिलं की तिथं ठेवूया. हे तिघ जण जे आहेत ते अक्कलकोटला गेले. स्वामींचं दर्शन घेतलं.
तर तसं बाळप्पांच्या बाबतीत झालं होतं की ज्या वेळेला बाळप्पा महाराज प्रथम स्वामींच्या दर्शनाला आले त्यावेळेला महाराजांनी झाडांना मिठ्या मारून ही कृती दाखवली. त्यांच्यावरचं प्रेम जे आहे ते महाराजांनी त्या ठिकाणी दाखवलं. आता ज्या वेळेला हे महाराज त्यावेळेला सोळप्पांच्या घरी होते, हे तिघही ज्या वेळेला तिथे सोळप्पांच्या घरी महाराजांच्या दर्शनाला गेले, हे तिघ येता क्षणी महाराजांनी असं म्हटलं की व्यापार केला, त्यात तोटा झाला, आता 2,000 रुपये मुनाफा झालाय म्हणून माझ्याकडे आलाय. महाराजांच्या स्टाईलनी त्यांनी ते वाक्य उच्चारलं आणि 2-4 शिव्या हासडल्या. हे ऐकता क्षणी ह्या तिघांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. म्हणजे ही सगळी गोष्ट महाराजांनी कशी घडवून आणली आहे. आपण काही न बोलता आपण येता क्षणी महाराजांनी हे वाक्य बोलून टाकलं. त्याच्यामुळे ह्या तिघांनाही अतीव प्रेम महाराजांविषयी निर्माण झालं. तिघही महाराजांच्या चरणी लीन झाले. महाराजांच्या पायावरती डोकं ठेवलं. साश्रू नयनांनी दर्शन घेतलं आणि फार प्रसन्न झाले. आणि महाराजांचं ते रूप बघता त्यांना अतिशय आनंद झाला. त्यामुळे ते सेवेला लागले. आता हे नित्य नियमाने त्यांची सेवा चालू आहे. काही दिवस ते मुक्कामी आहेत तिथं. अर्थात आपल्यालाही माहिती आहे आतापर्यंत सगळा इतिहास की जो अक्कलकोटात यायचा स्वामींकडे त्यांचं दर्शन घ्यायचा तो लगोलाग कोणी परत जायचा नाही. कारण तिथं थांबल्याशिवाय काही त्यांना चैनच पडायचे नाही की कशा प्रकारे मला स्वामींची सेवा करता येईल. आणि म्हणून ते काही दिवस जे आहेत तर ते त्या ठिकाणी थांबले. आता हरिभाऊ जे आहेत त्या हरिभाऊनी महाराजांना असं विचारलं की केळी वगैरे तर सगळेच ठेवली, त्यातलं एक केळ त्या पंडितांनी महाराजांना द्यायचा प्रयत्न केला. महाराजांनी त्याला वेगळ्या प्रकारे त्याचा उपदेश दिला आणि त्याचं कल्याण केलं. हरिभाऊ जे आहेत हे हरिभाऊ म्हणले की बाबा आम्ही मुंबईवरनं जो आम्हाला प्रॉफिट झालाय त्यातले काही शेअर जो आहे तो ठेवलाय, तर ते 300 रुपये आम्ही आणलेले आहेत, ह्याचं काय करावं. हरिभाऊंना असं विचारायचं होतं की तुम्हाला काय हवं आहे. तर महाराजांनी असं सांगितलं की सफेद सफेद आहे ना ते आण. हरिभाऊंना काही कळलं नाही की सफेद सफेद म्हणजे काय. म्हणून त्यांनी पुन्हा पृच्छा केली, विचारणा केली की काय सफेद सफेद काय. आणि मग महाराजांनी आपल्या पायाकडे बोट केलं, तिकडे बघितलं आणि मग त्यातनं त्यांना कळलं की महाराजांना पादुकाच सफेद म्हणजे चांदीच्या पादुका ज्या आहेत त्या करून आणायच्या. सो हा मेसेज क्लिअर झाला. हरिभाऊंना महाराजांनी सांगितलं की चांदीच्या पादुका ज्या आहेत त्या घेऊन या. ते तिघही जण मग रात्री मुक्कामाला थांबले. त्या ठिकाणी थांबल्यानंतर रात्री त्यांचे कपडे सगळे चोरीला गेले. जेवढं काही मुंबईवरून आणलं होतं हे सगळं चोरीला गेलं. त्यामुळे ते आता पुन्हा संभ्रमित की अरे स्वामींच्या आपण दर्शनाला आलोय, तर हे आपलं सगळं बिराडच चोरीला गेलं, आता काय करावं. म्हणून ते दुसऱ्या दिवशी महाराजांच्याकडे गेले. महाराज अहो ते सगळं आमचं बिराडच चोरीला गेलं. महाराज म्हणलं बरं झालं, सुंठी वाचून खोकला गेला. हे महाराजांचं वाक्य आहे. तर महाराजांनी असं बोलल्यानंतर पुढे काय बोलायचं. मग तिघजण पुन्हा आपापल्या वाटेला गेले, महाराजांची सेवा करायला लागले. तर ह्या तिघांनी जे आहे की महाराजांना आवडीचं काहीतरी घेऊन जावं नैवेद्यासाठी म्हणून त्यांनी नैवेद्य बनवला होता. आणि तो नैवेद्य महाराजांची सवय साधारणतः अशी आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. महाराज जो कोणी दर्शनाला येईल त्या महाराजांच्याकडे जे काही असेल ते ते समोरच्याला देऊन टाकायचंय. तर ह्या तिघांनी नैवेद्य आणला. महाराजांना तो दिला. त्यातली जी भाताची मुद आहे ती महाराजांनी उचलून हरिभाऊंना देऊन टाकली. बेसनाचे लाडू होते ते लाडू घेतले आणि त्या गजाननांना दिले. गजानन खत्री. आणि कांद्याची भजी होती ही भजी घेतली आणि या पंडिताकडे दिली. तर पंडिताचा असा नियम होता की कांदा लसूण वर्ज्य कधीच खायचं नाही. त्यांनी सोडलं आणि त्यामुळे ती भजी घेताना त्याचं मन काचरत होतं. आता काय करावं. आता महाराजांनी दिलंय नाही तर म्हणता येत नाही पण खाताही येत नाही. मग तो प्रसाद डावलल्याचं पुन्हा आपल्याला होईल. त्यामुळे तो सगळा संभ्रम ती चिंता ती चेहऱ्यावर दिसत होती. महाराजांनी म्हणले की अरे कांद्यात काय आहे. कांद्यात सगळंच मंगल आहे, तू भक्षण कर. असं म्हणून महाराजांनी त्याला कांद्याची भजी खायला घातली ना. महाराज हे सोवळं ओवळं पाळण्याच्या किंवा अति कर्मकांडाच्या कायम विरोधात राहिलेले आहेत. हा जो भाग आहे हा पंडिताला त्यांनी ती कांद्याची भजी दिली. आता पुढचं जे आहे तेव्हा समर्थते असी शिव राम मारुती ऐसी नामे दिली त्रिवर्गांसी आणिक मंत्र दिले. आता ह्या तिघांच्या सेवेवरती प्रसन्न होऊन
महाराज जे आहेत हे सांकेतिक रूपात बोलणारे आहेत, आपल्याला त्यांची भाषा समजू शकत नाही. तर महाराजांनी ती जिथे बसले होते त्याच्यावरती चोळप्पांच्या घरामध्ये काही देवांचे फोटो लावले होते. तर त्या फोटोंकडं बोट करून त्या पंडिताला विचारलं की या फोटोत कोण आहे. पंडित म्हणलं ह्याच्यामध्ये राम आहे. बघा आता ही त्रिवर्गांची जी नावं दिली आहेत ती नावं कशी पडली याची थोडीशी हिस्ट्री आहे. सो पुढचा जो प्रश्न आहे तो अर्थात गजानन खत्रीला विचारला दुसऱ्या फोटोकडे हे करून, ह्याच्यात कोण आहे. त्यांनी सांगितलं ह्याच्यात शंकर आहे. पुढे हरिभाऊला विचारलं या तसबिरीत कोण आहे. हरिभाऊ म्हणले मारुती आहे. महाराज म्हणले या तसबिरीत तुम्हाला जे दिसलं तेच तुम्ही आहात. आणि अशा प्रकारे शंकर, मारुती ही नावं जी आहेत ती महाराजांनी यांना देऊन टाकली. महाराज म्हणले मारुती हा ब्रह्मचारी आहे. स्वामी सुतांना तो ब्रह्मचारी दिसला. स्वामी सुत महाराजांनी त्यांना सांगितलं तू ब्रह्मचारी होशील, म्हणजे पुढे संन्यास तुला घ्यायचा आहे. लग्न झालं होतं हरिभाऊंचं त्यावेळेला. शंकर जो आहे तो मंगलकारी आहे, त्यामुळे गजानना तुझं सगळं काही मंगल होईल. आणि पंडिताला सांगितलं तू राम होशील. असं म्हणून महाराजांनी त्यांना नावं दिली आणि मग तिघांना 3 श्लोक दिले. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता हा गुरुर् ब्रह्मा हा जो मंत्र आहे हाही गुरुगीतेतला आहे. गुरुगीता म्हणजे आपण मागे आपल्या मासिकात सुद्धा ही गुरुगीता प्रसिद्ध झाली होती. माता पार्वती आणि भगवान शिव यांच्यामधला संवाद आहे. आणि ह्या संवादामध्ये माता पार्वती जी आहे ती विचारते की या जगात सर्वश्रेष्ठ काय आहे. कारण तुम्ही तर देवांचे देव महादेव, तुम्ही सर्वात ग्रेट आहात. मग आणखी काय ग्रेट आहे किंवा तुम्ही कोणाची पूजा करतात. सगळेजण तुमचीच पूजा करतात पण तुम्ही कोणाची पूजा करता. असा तो माता पार्वती आणि शंकरांमधला संवाद आहे आणि त्याला नाव आहे गुरुगीता. ह्या गुरुगीते ग्रंथामधला किंवा या संवादामधला एक श्लोक म्हणजे गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू, की गुरुच ब्रह्मा आहे, गुरुच विष्णू आहे, गुरुच महेश आहे, गुरुच साक्षात परब्रह्म आहे आणि अशा गुरुला नेहमी वंदन करावं असं भगवान शिव माता पार्वतीला सांगतात. आणि तो मंत्र महाराजांनी हरिभाऊंना दिला. अर्थात तो का दिला ह्याची आता आपल्याला सर्वांना परिचय आहे. पुढे कार्य महाराजांना जे करून घ्यायचं होतं त्यातला तो भाग होता. पुढे दुसरा जो आहे तो दुसरा मंत्र गजाननाला काय दिला आहे त्यांनी, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. कुठल्याही देवाची पूजा केली तरी ती शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळते. आणि तिसरा मंत्र अर्थात पंडिताला दिला, इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. हाही मंत्र त्या गुरुगीतेमधलाच आहे की भगवान शिव हे गुरुच हा शंकर आहे. इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव. आणि मम शासनतो मम शासनतो मम शासनतो मम शासनतः. हेच माझं सांगणं आहे किंवा हेच काय म्हणूया रूल आहे, हा कायदा आहे, नियम आहे, काय म्हणायचं, की गुरुच सर्वश्रेष्ठ आहे. तो आपल्याला सर्वांना समजला असेल. अशा प्रकारे ह्या तिघांना नावं पडली. महाराजांनी त्यांना पुढचे संकेत दिले, त्या पादुका करून आणण्याला सांगितलं. मग हे काही दिवस तिथं राहिल्यानंतर पुन्हा मुंबईला निघून आले. पण महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर हरिभाऊंचं काही मन लागायला तयार नाही. सारखं सारखं त्याच सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर, तेच चिंतन, तेच स्वामींचं नाव, हे असं सगळं झालं. मग आता महाराजांनी सांगितलंय त्या चांदीच्या पादुका बनवून घेऊन यायच्या आहेत. तर हे जे काही 300 रुपये उरले होते त्याच्यामध्ये त्यांनी मुंबईमधनं छान प्रकारे सर्व शुभचिन्ह असलेले आजही त्या पादुका आपल्याला मुंबईतल्या चेंबूरच्या मठामध्ये पाहायला मिळतात. तर ह्या चांदीच्या पादुका बनवल्या आणि पुन्हा हे 3 मित्र जे आहेत ते महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेले. असो पुढे त्रिवर्गाने चांदीच्या पादुका करवनी अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहुनिया डोळे भरी माथा ठेविला चरणावरी बहुतांतरी सुखावले. स्वामी सुतांची अवस्था जी आहे हरिभाऊंची, ही अवस्था तर आता अशी झाली होती
की कधी एकदा स्वामींचं दर्शन घेतोय त्याशिवाय मनाची घालमेल जी आहे ती काही शांत होणार नाही. ती तृप्तता जी आहे ती काही मिळणार नाही. आणि ज्या क्षणी त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं, अतिशय सद्गतीत अंतःकरणाने महाराजांच्या चरणी लीन झाले आणि मग ज्या पादुका होत्या त्या महाराजांना त्यांनी दिल्या. महाराजांनी ताबडतोब त्या पायामध्ये घातल्या. आता सहसा महाराजांची कृती असे असायची, जसं आजही आपण माऊलींकडे बघितलं तर तुम्हाला कळेल. माऊलींना कोणी पेढ्याचं बॉक्स देतं, आणखीन कोणी काही देतं. ते पुन्हा कुठल्यातरी भक्ताला सेवेकऱ्याला माऊली तो आशीर्वाद म्हणून देतात. तसं महाराजांकडे जे यायचं त्यातलं ते महाराज पुन्हा वाटून टाकायचे. कुठलीही वस्तू महाराजांनी कधी स्वतःजवळ ठेवलेली नाही. अगदी कोणी पादुका बनवून आणायचं, चामड्याच्या बनवून आणायचं, आणखीन कशाचं, महाराज ते घ्यायचे, पाय लावायचे का घालायचे आणि देऊन टाकायचे परत. महाराजांनी स्वतःजवळ काहीच ठेवलं नाही. पण ह्या ज्या पादुका यांनी बनवून आणलेल्या आहेत, तर ह्या महाराजांनी ताबडतोब पायात घातल्या आणि पुढचे 14 दिवस महाराजांनी त्या पादुका सोडल्या नाहीत. आता 14 दिवस ज्याला स्पर्श स्वामींचा झालेला आहे, अशा पादुका मिळवण्यासाठी तिथले जे सगळे जवळचे भक्तगण होते, हे सगळे अगदी चढाओढ होती. मला त्या पादुका मिळाल्या पाहिजे. कारण साक्षात परब्रह्माचे पाय त्याला लागलेले आहेत. पण महाराजांनी ते कोणालाही दिलेल्या नाहीत. पायी वागवे भक्त सखा दिदल्या नाही कोणा ते. आणि मग एके दिवशी वेळ साधून हरिभाऊ जेव्हा दर्शनाला येतात, त्यावेळेला महाराज जे आहेत, हे आपल्या बसण्याच्या स्थानाखाली जे त्यांची छाटी कफनी ठेवलेली आहे, ती काढतात आणि हरिभाऊच्या हातात देतात. आणि तू माझा सूत आहेस, तू माझा मुलगा आहेस. आजपासून हे परिधान कर आणि मुंबईला जाऊन, सागर किनारी जाऊन किल्ला बांध आणि तिथं आमच्या कार्याची पताका जी आहे ती फडकव. अशा प्रकारचा आदेश हरिभाऊंना देतात. हरिभाऊ अतिशय आनंदित होतात, कारण ज्या गोष्टीची त्यांची इच्छा होती ती गोष्ट आता साध्य झाली होती. की साक्षात स्वामींनीच त्यांना आज्ञा दिली होती, की आता सर्व संग परित्याग कर आणि आता माझं कार्य कर. आता माझ्याशिवाय तुला दुसरं काही मनात चिंतायचं नाही. आणि मग ह्या पादुका ज्या महाराजांनी 14 दिवस पायात घातल्या, त्या पादुका महाराजांनी सगळ्या स्वतःच्या शरीराला स्पर्श केल्या आणि त्या हरिभाऊंच्या हातात दिल्या आणि त्यांना सांगितलं, की ह्या माझ्या आत्मलिंग पादुका आहेत. याची स्थापना तू तिथे कर आणि तुझं कार्य चालू कर. म्हणजे साक्षात स्वतःलाच त्यांनी, जसं भगवान शिवानी त्या रावणाला जे आत्मलिंग दिलं होतं त्याच प्रकारचं, की हे घे, म्हणजे हे पादुका म्हणजे मीच आहे. अशा प्रकारे महाराजांनी त्यांना आज्ञा दिली. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र, संसार दे सुटून. आणि महाराजांचं स्वामी सुतांवर अतीव प्रेम होतं. अतीव प्रेम म्हणजे आपण नाही कल्पना करू शकत काय याला उपमा द्यावी. पण एखाद्या आईचं आपल्या मुलीवर किंवा मुलावर, त्या मुलाला काही होऊ नये म्हणून आई सतत प्रयत्न करत असते, तसं स्वामी सुतांच्या बाबतीत महाराजांचं व्हायचं. स्वामी सुत आले की महाराजांना अतिशय प्रेम यायचं. स्वामी सुतांना तर प्रेम यायचंच, पण स्वामी सुत येतोय किंवा स्वामी सुत भेटला ह्याचा आनंद महाराजांना फार व्हायचा. आणि डावपेच असतात ना सेवेकरी म्हटल्यानंतर, एखादा चांगली सेवा करत असला की त्याच्या कार्यात कसे अडथळे आणता येईल हा प्रयत्न तर असतोच. आणि शेवटी ही मानवी प्रवृत्ती आहे. आणि हरिभाऊंच्याही बाबतीत त्या गोष्टी घडायच्या. अतिशय महाराजांच्या नामघोषामध्ये तल्लीन असायचे. आणि हे तिघ जे मित्र आहेत, या तिघा मित्रांना, म्हणजे त्या दोघांना जे आहे ते स्वामी सुतांनी सांगितलं की अशा अशा प्रकारे घडलेलं आहे. महाराज इतकी काळजी घ्यायचे स्वामी सुतांची, महाराजांचं वास्तव्य अक्कलकोटच्या बाहेर एका ठिकाणी होतं आणि हे तिघही महाराजांच्या सोबत होते. तर अचानक रात्रीच्या वेळेला महाराज उठले आणि तिथल्या झाडाकडं बोट करून जोरात ओरडायला लागले, शिव्या घालायला लागले. तुम्ही इधर से निकल जाओ, मेरा बच्चा यहाँ सोया है. असं म्हणून महाराज अक्षरशः गरजले. 3 वेळेला महाराजांची ती पद्धत असायची, की 3 वेळेला महाराज उच्चारण मोठ्याने करायचे. आणि अक्षरशः महाराजांची ही गर्जना झाल्यानंतर त्या झाडामधून एक मोठासा प्रकाश जो आहे तो त्या तिथनं निघाला. म्हणजे हे प्रत्यक्षदर्शींनी जे लिहिलेलं आहे ते सांगतोय. तो तिथनं निघाला आणि हे
जेव्हा स्वामी सुतांनी पाहिलं, हे महाराजांचं प्रेम आहे. ते काय होतं, काय नाही याच्या चिंतनात किंवा ह्याच्या खोलात आपल्याला जायची आवश्यकता नाही. ज्या अर्थी महाराज या पद्धतीने बोलले, त्या अर्थी ते निश्चित संकट असलं पाहिजे. आणि महाराज इतके आपल्या स्वामी सुतांची, आपल्या मुलाची काळजी घ्यायचे. आता इकडे अक्कलकोटला आले, सॉरी मुंबईला हे पुन्हा तिघं मित्र जे आहेत ते आलेले आहेत. आता महाराजांचा आदेशच झालेला आहे, ही दीक्षा जी आहे ना, ही फार महत्वाची असते. की सद्गुरू जे आहे ते आपल्यासारखं समोरच्याला करून टाकतो एका क्षणात. ही कृपा होणं, गुरूंचा अनुग्रह मिळणं ह्याच्यासारखं सुख नाही, ह्याच्यासारखा आनंद नाही. आणि हा आनंद स्वामी सुतांना लाभला. त्यामुळे आता घर, दार, बायको ह्या कशाचीही चिंता त्यांना त्रास देत नव्हती. यांची बायको जे आहे, अर्थात आपण बघितलं त्यांचं मिडल क्लास फॅमिली, त्यामुळे साधारणतः मानसिकता आपली सगळ्यांची जशी असते तशीच, की आपले जे काही पैसे येत आहेत त्यातनं सेव्हिंग करा. त्या सेव्हिंग मधनं मग पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट करा. असं म्हणून त्याच्या बायकोनी हा संसार चालवत होती आणि तिने तिच्या पैशातनं हळूहळू दागिने साठवायला सुरुवात केली होती. अडी-अडचणीला कामाला येतात. स्त्रीच धन आहे ते. त्यामुळे तिची हौस त्यातनं फेडली जाईल. तर हे स्वामी हरिभाऊ जेव्हा मुंबईला पुन्हा आले, ह्यांनी सगळं घरदार लुटवून टाकलं. जे काही आहे ते सगळं लुटवून टाकलं. आणि अर्थात स्त्रीधन गेल्याचं दुःख काय आहे हे एका स्त्रीशिवाय दुसऱ्याला कोणाला कळणार. आणि जिने हे अशा प्रकारे सेव्हिंग करून जमवलं होतं, पण स्वामी सुतांना ह्याची कसलीही तमा नव्हती. हिने बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलं, जोडवे बिरुदे सगळं काढून टाकलं. काही गरज नाही म्हणे आता. आणि ही पांढरी साडी घे आणि आता आपल्याला फक्त स्वामींचं भजन करायचं आहे. अशा प्रकारचा त्यांना आदेश दिला. आणि त्या क्षणी इच्छा झाल्यानंतर ह्या गोष्टी ज्या घडतात, तर स्वामी सुतांना त्यांनी जो त्यांच्या बायकोला उपदेश केला, "तारके आता हेच करी, हाती घ्यावी ही तुंबरी, स्वामी रायांचे गायन, करी चरणी ठेवूनी मन. धन्य तुची हेसी जगी, भज भज माझा योगी, स्वामी रायांच्या नौवती, तूच पाहशील आधी. त्या सांगतील गावोगाव, माझ्या बापाचे ते नाव, स्वामी सुत म्हण तारके, स्वामी नाम घ्यावे सुखे." हा बायकोला ते उपदेश करतात, की आता आपलं फक्त एकच काम आहे, स्वामी नाम घ्यायचं. ह्याच्या पलीकडे सुखच नाही. आणि ह्याच्याने काय होणार आहे? स्वामी रायांच्या नौबती तूच पाहशील आधी. तुझी जी ही नौका आहे, जीवन नौका, ही आपोआप तू तरून जाशील. आणि मग तुला कळेल, की मी हे जे स्वामी नाम घ्यायला सांगतोय, हे किती महान आहे. पण अर्थात त्यांच्या बायकोची काही तशी मानसिकता नाही. त्यामुळे तिला ते दुःख झालं.